गुड मॉर्निंग. बऱ्याच दिवसाच्या गॅप नंतर आपण आता भेटत आहोत. ही गॅप जवळपास 3-4 महिन्याची झालेली आहे. पण आता आपल्याला ही गॅप कशामुळे झाली सर्व विद्यार्थ्यांना माहीत आहे. कोविड-19च्या करोना व्हायरसने फक्त डोकं वर काढलं होतं. तेव्हापासून आपण शाळेत येणं बंद केलं. मग आता करोना व्हायरस संपला का? नाही संपला. तो इतक्या लवकर संपणार नाही. पण आपल्याला आता 10वीची परीक्षा द्यायची आहे, SSC बोर्डाची तयारी करायची आहे. त्यासाठी आपल्याला थांबणं आता शक्य नाही. बऱ्याच वेळ आपण वाट पाहिली, पण आता आपण वाट पाहू शकत नाही. म्हणून एक नवीन माध्यम तुमच्या आणि आपल्यामध्ये आपण सुरू करतो आहे. ते माध्यम म्हणजे व्हिडिओ शूटिंगने किंवा व्हिडिओज तयार करून आपण आपला विषय समोर नेणार आहे. या विषयातून या पद्धतीने तुम्हाला शिकायची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे जरा त्रास होईल, समजण्यात थोडीशी एकदम डायरेक्ट परफेक्ट तुम्हाला समजणार नाही. कधी कधी कुठला एखादा क्लू आपला राहिला, एखादी स्टेप आपल्याला समजली नाही, तर आपण डायरेक्ट वर्गात उभं राहून विचारू शकतो, मॅडम हे कसं झालं, हे आम्हाला समजलं नाही. पण या शूटिंगमध्ये तुम्ही तसं विचारू शकत नाही. काहीच हरकत नाही. व्हिडिओज एकदा, दोनदा, तीनदा बघायचे. त्यानंतर सपोज आपल्याला नाही समजलं, त्या स्टेपला तुम्ही कव्हर करून टाका, रेडलाईनने हे करा आणि मला पर्सनल माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तो सेंड करा. आपण ती डिफिकल्टी सॉल्व करायचा प्रयत्न करू. पण आता आपल्याला याच माध्यमाचा उपयोग करून येत्या 1-2 महिन्यापर्यंत शिकायचं आहे. आता आपण थांबू शकत नाही, कारण अजूनही शासनाने आपल्याला सांगितलेलं नाही आहे की आपला सिलेबस कमी होईल, जास्त होईल. काय करतील आपल्याला काहीच माहीत नाही. आणि एवढं सिलेबस जर आपल्याला कव्हर करायचं असेल तर आता आपल्याला व्हिडिओचा वापर करून समोर जाणं आवश्यक आहे. म्हणून आज हा पहिला व्हिडिओ मी तुमच्यासाठी टाकते आहे. याच्या आधी दीक्षा ॲपच्या माध्यमातून किंवा बाकीचे ज्या शिक्षकांचे व्हिडिओज आपण टाकले होते, तुम्ही पाहिले. काही जणांचे क्लासेस पण ऑनलाईन झाले असतील, त्यांनी पण आपला विषय सुरू केला असेल. पण आता ज्यांचं झालं आहे फर्स्ट चॅप्टर त्यांना रिपीट होईल. त्यांनी छान त्याची प्रॅक्टिस करायची आहे. ज्यांनी नाही झालं, काही डिफिकल्टीज असतील, तर या माध्यमातून त्या सॉल्व करायच्या. आता इथे परत एक प्रॉब्लेम आहे. आपण ईच अँड एव्हरी प्रॉब्लेम सॉल्व नाही करू शकणार. म्हणून जे व्हरायटी प्रॉब्लेम्स आहे, काही डिफरन्सवाले प्रॉब्लेम्स आहे, तेच आपण घेणार आहोत. जे कॉमन प्रॉब्लेम्स आहे ते तुम्हाला सॉल्व करायचे आहे. एखाद्या वेळेस कॉमन प्रॉब्लेममध्ये पण एखादी ट्रिक येते आणि आपण थांबतो. तर जिथे आपण थांबलो तर तुम्ही कॉल करायचा किंवा व्हॉट्सअपवर टाकायच्या, माझ्या पर्सनल व्हॉट्सअपवर टाकायचे आणि आपण ते सॉल्व करू. ठीक आहे. आज आपण मॅथ्स 1चं पहिलं चॅप्टर सुरू करतो आहे, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. इन 9th class we learn linear equation in this type. 2x plus 5 is equal to 0. In 9th class we know that what is equation. सगळ्यांना माहिती आहे इक्वेशन म्हणजे काय. एक सिंपल डेफिनेशन केली होती आपण. इक्वेशन म्हणजे अ साइन इक्वल टू, ज्या प्रॉब्लेममध्ये इक्वल टू साइन असलं ते झालं इक्वेशन. ज्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये इक्वल टू साइन नसेल त्याला आपण म्हणतो पॉलिनॉमियल किंवा अल्जेब्रिक एक्सप्रेशन. आता इथे इक्वेशन आहे म्हणून इक्वल टू साइन झालं, म्हणून हे झालं इक्वेशन. मग आता पहिला शब्द शिकायचा आपल्याला लिनियर. व्हॉट इज द मीनिंग ऑफ लिनियर? इन धिस इक्वेशन the highest power of variable, the highest power or degree, the highest power of variable is 1. Then what is mean by variable? Variable म्हणजे काय झालंय, आपण शिकलोय 9व्या वर्गात. आता गॅप जरा जास्त झाली की नाही,
व्हेरिएबल म्हणजे काय? या इक्वेशन मध्ये जे अल्फाबेट्स असतात. डू यू नो अल्फाबेट्स? ए बी सी डी डॅश 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 झेड. आपल्या आवडीचं अल्फाबेट्स. आता इन इक्वेशन जनरली एक्स वाय एम एन पी क्यू असे अल्फाबेट्स घेतलेले असतात. तर हा एक्स म्हणजे झाला व्हेरिएबल. अल्फाबेट्स मीन व्हेरिएबल. आणि या व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर म्हणजे त्याची डिग्री किंवा आपण इंडायसेस म्हणतो किंवा मराठीत म्हणतो घातांक, हा किती पाहिजे? 1. The highest power of this equation is 1. This equation is called linear equation. Linear ची डेफिनेशन आपण केली आहे. देन व्हॉट इज द मिनिंग ऑफ टू व्हेरिएबल्स? आता व्हेरिएबल्स आपण म्हटलेलं आहे. व्हेरिएबल्स म्हणजे काय? अल्फाबेट्स. मग जर इक्वेशन मध्ये दोन अल्फाबेट्स असतील, in the equation there are two alphabets, this equation is called linear equation in two variables. In this equation how many alphabets? Only one alphabet. Therefore this is the equation. Which equation? Linear equation, but in one variable. In one variable. 2x plus 3y is equal to 5. This is another equation. 2x plus 3y is equal to 5. This is a linear equation. Yes, this is a linear equation. Why this is a linear equation? The highest power of both the variables is 1. Therefore, this is a linear equation. Then, in this equation, there are two variables x and y. आहे का दोन व्हेरिएबल याच्यामध्ये? दोन अल्फाबेट्स आलेले आहे. पहिल्या याच्यात आहे का? नाही आहे. दुसऱ्या याच्यात दोन अल्फाबेट्स आहे. दिस इक्वेशन इज कॉल्ड लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. इन क्वेश्चन 1 ऑप्शनल क्वेश्चन्स. क्वेश्चन 1 बोर्डाच्या पेपरमध्ये क्वेश्चन 1 मध्ये ऑप्शनल क्वेश्चन्स असतात. इक्वेशन देतात आणि विचारतात, इज धिस इक्वेशन इज अ लिनियर इक्वेशन? एस ऑर नो असं आन्सर असतं त्याचं. तर लिनियर इक्वेशन आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी काय बघायचं? फर्स्ट वी ऑब्झर्व द पॉवर और हायेस्ट डिग्री ऑफ द इक्वेशन. The degree, highest degree of the given equation is a 1. Then this equation is called a linear equation. And in this equation, the two variables are present. Is called linear equations in two variables. Do you understand the definition? Definition दिली आहे पुस्तकामध्ये. व्हिडिओ झाल्यानंतर एकदा रीड करून घ्यायचे डेफिनेशन. याच पद्धतीची डेफिनेशन आहे. देन हाऊ टू सॉल्व द इक्वेशन. इक्वेशन कसं सॉल्व करायचं? सपोज आपण फर्स्ट इक्वेशन घेऊ. 2x plus 5u is equal to 0. In 8th standard we solve this type of equation. Also in 9th standard we solve this type of equation. कसं सॉल्व करतो? आता इक्वेशन सॉल्व करतो म्हणजे काय करतो आपण? या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड करतो. माहित आहे सगळ्यांना? शिकवलंय मी हे इक्वेशन सॉल्व करतो म्हणजे काय करतो आपण? याची व्हॅल्यू, हा जो अननोन व्हेरिएबल असतो आपल्या याच्यामध्ये त्याची आपण व्हॅल्यू फाइंड करतो. जर इक्वेशन लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल असेल तर एकाच इक्वेशन मध्ये या व्हेरिएबलची व्हॅल्यू तुम्हाला मिळू शकते. बघा अशी काढतो ना आपण. 2x इज इक्वल टू 5 तिकडे ट्रान्सफर केले, इज इक्वल टू साइन चेंज झालं, इथे प्लस आहे, इक्वल टू च्या दुसऱ्या बाजूला गेलं तर मायनस, डिवाइड बोथ द साइड्स बाय 2, -5/2. Therefore x is equal to -5/2. This is the solution or value of x. This हे जे लिनियर इक्वेशन आहे 2x + 5u = 0, या लिनियर इक्वेशनचं x is equal to -5/2 इज द सोल्युशन. याला काय म्हणतात? सोल्युशन. पण आता हे इक्वेशन कसं आहे? इन वन व्हेरिएबल आहे
म्हणून एकदाच सॉल्व करावं लागलं किंवा एकच इक्वेशन सॉल्व करून आपल्याला व्हॅल्यू मिळाली. पण 2x + 3y = 5 याला करता येईल का सॉल्व आपल्याला या पद्धतीने? बघा बरं करता येईल का? सपोज केलं आपण 2x = 5 - 3y. इथे 2 अननोन आहेत, बरोबर आहे. 2 अननोनची व्हॅल्यू आपण ॲट ए टाइम काढू शकत नाही. म्हणून ह्या इक्वेशनला सॉल्व करायसाठी किंवा या इक्वेशनचं सोल्युशन काढायसाठी, कोणत्या इक्वेशनचं? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. याचं सोल्युशन काढायसाठी आपल्याला 2 इक्वेशनची नीड असते. किती इक्वेशन्स लागतात? 2. आणि त्या 2 इक्वेशनला आपण एकत्र जेव्हा लिहितो तेव्हा त्याला म्हणतात सायमल्टेनियस इक्वेशन्स. त्याला काय म्हणतात? सायमल्टेनियस इक्वेशन. 9th क्लासमध्ये आपण शिकलेलो आहोत. पेअर ऑफ 2 इक्वेशन्स देतात आणि आपल्याला ते सॉल्व करायचे असतात. आता या सॉल्व करण्याच्या मेथड्स पण आपल्या झालेले आहे. आपण एलिमिनेशन मेथड शिकलेलो आहोत. यावर्षी आपल्याला सबस्टिट्यूशन मेथड शिकायची आहे, ग्राफिकल मेथड शिकायची आहे आणि नंतर एक डिटर्मिनंट मेथड आहे. डिटर्मिनंट मेथड आपल्यासाठी नवीन आहे. कशी ती घेऊ आपण, त्यालाच नंतर क्रॅम्स रूल म्हटलेलं आहे. या 2 मेथड्सनी आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन्स सॉल्व करणं शिकायचं आहे. सगळ्यात पहिले एवढ्या सगळ्यातून तुम्हाला काय समजलं? लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल म्हणजे इक्वेशनचा हायेस्ट पॉवर हा 1 असायला पाहिजे आणि त्यामध्ये एकच व्हेरिएबल असेल. त्याला म्हणतात लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन जे आपलं चॅप्टरचं नाव आहे, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. याचा अर्थ काय आहे की ज्या इक्वेशनचा हायेस्ट पॉवर, परत एकदा रिपीट करते, पॉवर म्हणजे काय? डिग्री. डिग्री म्हणजेच काय? इंडायसेस. जो डोक्यावर लिहितो तो अंक, तो किती पाहिजे? 1. हायेस्ट पॉवर किती पाहिजे? 1. 2 व्हेरिएबल असेल तर दोघांचा आपण किती पाहिजे? 1. तेव्हा ते झालं लिनियर इक्वेशन. त्याला म्हणतात लिनियर इक्वेशन. मग 2 व्हेरिएबल्स आहे, 2 व्हेरिएबल्स प्रेझेंट आहे, याच्यामध्ये 2 अननोन्स आहे, 2 अल्फाबेट्स आहे, म्हणून म्हणतात त्याला इन 2 व्हेरिएबल्स. आता तुम्हाला सगळ्यांना याच्यावर फर्स्ट एक्सरसाइज मला असं वाटतं प्रॉब्लेम सेट दिलेला आहे आपल्या याच्यामध्ये 1.1. त्यामध्ये आपल्याला रिकॉग्नाइज करायचं आहे की विच इक्वेशन इज अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स और विच इज नॉट. थांबलं. बघा, practice set 1.1. In practice set 1.1 there is a problem. Solve this activity. प्रॉब्लेम कसा आहे? Solve this activity. आता मागच्या वर्षीपासून आपल्या नवीन पुस्तकामध्ये ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रॉब्लेम्स असतात. ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रॉब्लेमवर 2 मार्काचं किंवा 3 मार्काचं असतं. आता ऍक्टिव्हिटी बेस्ड असतं ते, म्हणून ते सोडवायचं नसतं असं नसतं, कारण सोडवल्याशिवाय आपल्याला आन्सर मिळणार नाही त्याचं. तर मग त्यांनी फक्त असं मध्ये मध्ये डब्बे करून दिले. तुमच्या एक्सरसाइज 1.1 मध्ये डब्यांमध्ये ते दिलेलं आहे, बरोबर आहे. त्या डब्यांमध्ये आपल्याला फिल इन द ब्लँक्स भरायचे आहे. आपण आधी सॉल्व करू. आलेलं उत्तर तुम्ही डब्यामध्ये भरायचं. बघा, आता इथे 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स दिलेले आहे. त्याला आपण नोट केलं इन इक्वेशन 1 अँड दिस इज इक्वेशन 2. मी याआधी तुम्हाला 9th क्लासमध्ये सांगितलं होतं की जर आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करतो तेव्हा पहिल्यांदा गिव्हन इक्वेशनला ऑब्झर्व करायचं, बघायचं त्याच्याकडे एकदा दोनदा. आपल्याला काही दिसतं का त्याच्यामध्ये? दिसतं का म्हणजे काही साम्य दिसतं का? कोइफिशियंट, व्हेरिएबल, 2 इक्वेशनमध्ये काही व्हेरिएबल, काही कोइफिशियंट सारखे आहेत का? कोणाचे चिन्ह सारखे आहे का? आठवलं का? आपण बोललो होतो ना, असं केले ना आपण हे प्रॉब्लेम सॉल्व. आता या प्रॉब्लेम्स मध्ये बघा, इक्वेशन 1 आणि 2 मध्ये तुमच्या असं लक्षात येईल की इन इक्वेशन 1 and 2 द कोइफिशियंट ऑफ y इज सेम आहे का? आहे ना. पहिल्या इक्वेशन मध्ये y चा कोइफिशियंट. आता परत प्रश्न आला, इतक्या दिवसाच्या गॅप मध्ये कोइफिशियंट म्हणजे काय? कोइफिशियंट म्हणजे काय?
व्हेरिएबलच्या समोरचा जो नंबर असतो, व्हेरिएबलच्या समोर जी संख्या लिहिलेली असते त्याला काय म्हणतो आपण? कोइफिशियंट्स. म्हणजे आता इथे y चा कोइफिशियंट किती आहे? 3. इन इक्वेशन 2 द कोइफिशियंट ऑफ y इज 3. म्हणजे या दोन इक्वेशन 1 आणि 2 मध्ये y चा कोइफिशियंट सेम आलेला आहे का? सेम आहे. मग नंतर आपण जेव्हा कोइफिशियंट सेम असताना दुसरं ऑब्झर्वेशन काय असतं आपलं? आपण त्यांचे साइन्स ऑब्झर्व करतो. साइन चिन्ह करतो ना. मग साइन मध्ये जर पहिल्या इक्वेशन मध्ये याचं साइन काय आहे? पॉझिटिव्ह. दुसऱ्या इक्वेशन मध्ये काय आहे? पॉझिटिव्ह. जर आपण आज कोणती मेथड शिकतोय? ही एलिमिनेशन मेथड. कोणती शिकतोय? एलिमिनेशन. व्हॉट इज द मीनिंग ऑफ एलिमिनेशन? एलिमिनेशन म्हणजे आपल्याला एक व्हेरिएबल एलिमिनेट करायचं आहे. एका व्हेरिएबलची व्हॅल्यू 0 करायची आहे. मग ती 0 कधी होईल? जेव्हा त्यांची आपण सबट्रॅक्शन करू. सारख्या गोष्टीची सबट्रॅक्शन करू. जसं फॉर एक्झाम्पल इथे 3y आहे, इथे 3y आहे. 3y मायनस 3y झालं तर 0 येईल. होईल ना. पण 3y आणि प्लस 3y झालं तर काय येईल? 6y. 6y म्हणजे एलिमिनेट झाले का? नाही. म्हणजे आपल्याला इथे समजतं की आपल्याला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये काय करावं लागेल? ऍड करावं लागेल. काय करावं लागेल? ऍड. मग आपण लिहितो ऍडिंग इक्वेशन 1 and 2. करा ऍड. मग 5x plus 3y is equal to 9. दुसरं 2x plus 3y is equal to 12. करा ऍड. पहा काय मिळतं तर 7x plus 6y is equal to 12. 21. झालं का एलिमिनेट? झालं नाही. इथे तर 6y आलं. वाढलं आपलं y. म्हणजे आपण हे जे ऑपरेशन केलं ऍडिंग 1 and 2 दिस इज रॉंग. कळलं? काय रॉंग झालं इथे? आपल्याला जर साइन सेम असेल, ऍडिशन जर साइन असेल तर आपल्याला ऍडिशन करायची नाही. कधी ऍडिशन करतो? जेव्हा साइन अपोजिट असेल. अपोजिट म्हणजे प्लस मायनस और मायनस प्लस. पण जर साइन सेम असेल तर आपण कोणतं करतो? पहिल्यांदा ऑपरेशन सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 2. क्लियर? मग आता इथे मला काय करावं लागणार आहे? सबट्रॅक्ट करावं लागणार आहे. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 2. सबट्रॅक्ट करताना परत मी दोन इक्वेशन लिहीन. 5x plus 3y is equal to 9. सेकंड 2x plus 3y is equal to 12. ठीक आहे. ऍडिशन केली तर डायरेक्ट ऍडिशन होते. पण सबट्रॅक्शन करताना काय करायचं असतं? सेकंड इक्वेशनचे साइन चेंज करायचे असतात. साइन चेंज करणं म्हणजे काय करायचं असतं? जर पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह आणि निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह. मग आता लक्ष द्या. इथे 2x साइन काय आहे? प्लस. नाही आहे म्हणजे प्लस. पॉझिटिव्ह. मग ते काय होईल? मायनस. सबट्रॅक्शन करताना साइन चेंज तिथे आले पाहिजे. डिनोट करायचे तिथे. इथे प्लस 3y म्हणजे काय होईल? मायनस. प्लस 12y म्हणजे मायनस. आणि आता चेंज केलेल्या साइनचा यूज करून आपल्याला ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करायची आहे. समजतंय का सगळ्यांना? झालंय आपलं हे सगळं. आपण 9व्या वर्गात शिकलोय हे सगळं. आता काय होईल आपलं? 5x minus 2x. काय होईल? 5x minus 2x. किती राहतात? 5 minus 2, 5 minus 2, 3x. बरोबर आहे. आता इथे प्लस 3y मायनस 3y ग्रेटिंग 0. लिहून द्यायची तिरपी रेषा एक. इज इक्वल टू. आता इथे आपल्याला सगळ्यांना येत असतं. सगळ्यांना माहित आहे या सगळ्या गोष्टी. पण नेमकी चूक इथे होते. काय होते बघा. इथे प्लस 9 म्हणजे 9 मायनस 12. 9 मायनस 12 पॉसिबल आहे का?
लहान संख्येतून मोठी संख्या जात नाही. मग आपण काय करतो, मोठ्यातून लहान काढतो. म्हणजे 12 मायनस 9 किती येतं आन्सर 3. ठीक आहे. पण इथे संपलेलं नाही. इथे मेन चूक आपली इथे होते साइनची. का बरं, कारण इथे मोठ्या संख्येचं जे चिन्ह असतं ते आपल्याला या आन्सरला द्यायचं असतं. इथे मोठी संख्या कोणती आहे 12. मग 12चं साइन कोणतं येतं मायनस. म्हणजे इथे आन्सर काय येईल -3. हे मायनस जर तुम्ही खाल्ले तर झालं. मग चला, मग आपल्याला काय मिळालं 3x = -3. मिळाली का x व्हॅल्यू आपल्याला x व्हॅल्यू काढायची. मिळाली आहे नाही मिळाली. मग पुढे काय करावं लागेल आपल्याला, डिव्हाइड बोथ द साइड्स बाय 3. करतो ना आपण. 3 3 कॅन्सल. का बरं 3 नीच डिव्हाइड केलं, 2 नी का नाही केलं, कारण x चा कोएफिशियंट किती आहे 3. 3 नी x ला मल्टिप्लाय केलेला आहे, म्हणून आपण त्याची अपोजिट करतोय. मल्टिप्लिकेशनचे अपोजिट काय असतं डिव्हाइड. म्हणून 3 ने डिव्हाइड केलेलं आहे. किती आली x ची व्हॅल्यू, डब्यामध्ये तुम्हाला ही भरायची आहे. x = -1. संपलं का उदाहरण आपलं, नाही संपलं. का बरं नाही संपलं, कारण आपले इक्वेशन्स काय आहे 2 व्हेरिएबल्सचे. आपण कोणत्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढली, फक्त x ची, म्हणजे 1 व्हेरिएबलची. मग पुढची स्टेप काय करावं लागते आपल्याला, पुट इन इक्वेशन 1. काय करायची, इक्वेशन 1 मध्ये पुट करायची. आता 1 मध्ये करा किंवा 2 मध्ये करा, तुमच्या आवडीच्या इक्वेशन मध्ये टाकायची ते. चला, मी 1 मध्ये टाकते आहे. मी 1 इक्वेशन लिहून घेते पहिल्यांदा. 5x + 3y = 9. मला x काय ठेवायचं आहे -1. 5 - 1 + 3y = 9. -5 + 3y = व्हेरिएबल एका साईडला ठेवायचे आणि कॉन्स्टंट म्हणजे अशा टर्म्स की ज्यामध्ये व्हेरिएबल नाहीये. पहिले बघायचं इन लेफ्ट हँड साइड विच इज द व्हेरिएबल टर्म 3y = इन राइट हँड साइड विच इज द कॉन्स्टंट टर्म 9. ठीक आहे. मग आता कोणाला ट्रान्सफर करायचं आहे, या -5 ला दुसऱ्या साईडला न्यायचं आहे. -5 दुसऱ्या साईडला गेले तर काय होईल +5. 3y = 14. डिवाइड अगेन. मिळाली का y ची व्हॅल्यू, नाही. कितीने डिवाइड करावं लागेल 3 ने. आता 14 आणि 3 मध्ये भाग जात नाही, म्हणून y ची व्हॅल्यू लिहायची 14/3. Therefore x = -1 and y = 14/3 is the solution of given simultaneous equation. समजले तुम्हाला हे आपण कसं सोल्युशन काढलं. आता हे जे प्रॉब्लेम आहे हे आपल्या पुस्तकात दिलेले प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रॉब्लेम दिलेला आहे, ते आपण सॉल्व्ह केलेलं आहे. पण पुढे आता सेकंड आहे सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. त्यामध्ये काही इक्वेशन्स आता सिंपल दिलेले आहे. सेकंड प्रॉब्लेम मध्ये प्रॉब्लेम्स 2. आता याच्यामध्ये 8 प्रॉब्लेम्स आहेत. त्यापैकी 8 प्रॉब्लेम्स पैकी 1 2 3 4 5 प्रॉब्लेम सिंपल प्रॉब्लेम आहे, ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे. याच्यासारखेच आहे. आणि 6 7 8 हे जरा थोडे वेगळी मेथड आहे, तर हे आपण घेऊ. पुढच्या व्हिडिओमध्ये मी हे प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व्ह करून देईल. त्याआधी हे प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे एकदा आणि दुसऱ्यांदा रिपीट. आपली रिपिटेशनची पद्धत तशी सुरू ठेवायची आहे. आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले की वहीच्या पानाचा फोटो व्हॉट्सअपला मला अपडेट करायचा आहे. ठीक आहे. चला.